पिघलती है पहाड़ पिघलना चाहिए, एक और गंगा हिमालय से निकलनी चाहिए। तेरे सीने में भी और मेरे सीने में भी है आग, लेकिन वो आग जलनी चाहिए। हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, लेकिन हमारे हिंदू बहन और भाई की सूरत बदलनी चाहिए, सूरत बदलनी चाहिए। दुर्दैवाची गोष्ट वाटते मला की या ठिकाणी या भारत देशामध्ये माझा हिंदू समाज हा बहुसंख्येने समाज आहे। हा असं असतानाही या बहुसंख्य समाजावरती अनर्वित अत्याचार चालवलेत। एका पाठोपाठ एक अशा घटना घडतात ज्याचा उच्चार आणि या ठिकाणी निषेध व्यक्त करणे ही माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला शर्मेची बाब वाटते। काय अपराध होता या माझ्या भगिनींचा? 18 वर्षाच्या माझ्या भगिनी ज्यांचं आयुष्य पुष्कळांची, पण ते आपण आचरणात आणणार आहोत की नाही याचं आपल्या ठरवण्याची वेळ आलेली आहे। शिवाजी महाराजांनी दहशतवाद संपवला होता। शिवाजी महाराजांनी या मुघली आक्रमणाला जसा तसं उत्तर दिलं होतं। म्हणून तरी विशाळगडाच्या पायथ्याची ती गोष्ट हिंदूंनी मनात धारण करून या दहशतवादाच्या या आसुरी प्रवृत्तीचा कोतळा बाहेर काढलाच पाहिजे। किती दिवस आपण असं गप्प बसायचंय? किती दिवस आपण या शंडासारखे बसणार आहोत? अरे शिवरायांचे मावळे आम्ही रक्त आमचे थंड कसे, अरे शिवरायांचे मावळे आम्ही रक्त कसे थंड कसे, हिंदू समाजानो आपण झालो शंड कसे। फार शर्मेची गोष्ट आहे। अहो आमच्या भावाची एक अंत्ययात्रा निघते, अहो मेल्यानंतरही तुम्ही त्याचं सुख त्याला देत नाही। पुस्तकामध्ये की जेवढे मुस्लिम आहेत त्यांना सगळ्यांना तिकडे पाठवून द्या, कारण हे कोणाचं नाहीये, हे फक्त एकाच देवाला मानतात। हे कधी भारतीय संविधान, पण बाबासाहेबांनी तो सेक्युलर शब्द टाकून दिला नाही, कारण त्यांना माहित होतं हे हिरवे साप या भारत मातेला टसल्याशिवाय राहणार नाही। कारण त्यांना भारतीय संविधान मान्य नाही, हे बाबासाहेबांनी त्यांच्या भाव जाणतो, पण ह्यांना सर्व धर्म समभाव जमत नाही। ह्यांना फक्त एकच धर्म माहित आहे, त्यांचा धर्म, आणि त्या धर्मासाठी ते काही करतील, लव जिहाद करतील, आपल्या आया बहिणींच्या आबरू लुटतील, त्यांना हे लव जिहाद करतील। अहो आपल्या जमिनीवरती ताबा घेऊन रस्त्यावर ते कुठेही पठण नमाज सुरू करतात। का तुम्हाला मस्जिद नाही का? तुम्हाला रस्ते का सापडतात? तर ते तुम्हाला दहशत दाखवतात, दहशत, आणि ते तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत नाही। माझा एक जर हिंदू बांधव पोलीस स्टेशन मध्ये जर तक्रार घेऊन गेला तर त्याच्या बाजूने कुठला हिंदू बांधव उभा राहत नाही हो। पण एखादा मुस्लिम जाऊ द्या पोलीस स्टेशन मध्ये, 100 मुसलमान त्याच्या बाजूने उभे राहतात, त्यामध्ये डेअरिंग वाटते। कदाचित हिंदूंना हे पोलीस एंटरटेन करत नाही, पण दुर्दैवानं मुस्लिमांना हे पोलीस एंटरटेन करतात, त्यांना पायघड्या घालतात, कारण की ते मायनॉरिटी मध्ये आहे। आजकालच्या सरकारमध्ये हे झालं असेल, आणि हे सरकार जरी असं करत असेल तर प्रत्येक सरकार कुठलंही असो, ज्या वेळी हिंदूवरती अत्याचार होईल त्या सरकारला हिंदू समाज प्रत्युत्तर देईल। जो हिंदू समाज के हित के बात करेगा वही सरकार हमारे ऊपर राज करेगा, ही आमची घोषणा आहे। तात्कालिक आरोपीने अटक झाली असेल पण फास्ट, दुर्दैवाने आज या ठिकाणी मला यावं लागलं, तुम्हाला यावं लागलं, आणि श्रद्धांजली या ठिकाणी व्हावं लागली। हे झालंच कसं? प्रत्येकाने आपल्या अंतरंगात झाकलं पाहिजे, बघितलं पाहिजे, मग ते पोलीस प्रशासन असू दे नाहीतर आपण हिंदू बांधव असू दे। एखादी महिला जेव्हा तक्रार घेऊन येते कशा प्रकारे ट्रीट करतो आपण? अहो आपल्याकडे बरेच आहेत, दामिनी पथक आहेत, हे पथक आहे, महिला पथक आहे, तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहेत, बरेच आहेत, पण खरोखर त्याची आपण दखल घेतो का? वेळी जर दखल घेतली असती तर माझ्या बहिणींची आज अशी अवस्था झाली नसती। याला जबाबदार सामान्य नागरिक म्हणून जे हिंदू बांधव जेवढा आहे तेवढंच हे प्रशासन आणि त्यांचा नाकारतेपणा आहे। काय वेळीच त्याची
गोष्टीची दखल नाही घेतली, वेळीच का मुसक्यावायला जात नाही, अशा औरंगजेबाची जेवाची औलाद या हिंदुस्थानामध्ये हा हिंदू तरी सहन करणार नाही. आणि जर पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं, आम्ही तयार आहोत. जे शिवाजी महाराजांनी विशाळगडावरती केलं अफजलखानाच्या बाबतीत, तेच माझा हिंदू बांधव करू शकतो. ओवेसी 5 मिनिट मागतो, कोणी त्याचं वाकडं करत नाही. आम्हाला फक्त काही मिनिटच द्यावं, जे करायचं ते करतो. परंतु आम्हाला संस्कार आहेत म्हणून आम्ही गप्प बसलो. परंतु आता सीमारेषा ही ओलांडलेली आहे. शिशुपालाचे 100 अपराध भरलेले आहेत आणि यापुढे असा अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही. हा धमकी समजा, इशारा समजा, जे काही समजायचं असं ते समजा, परंतु हिंदू आता सहन करणार नाही, तो पेटून उठणार आहे. कारण की नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलंय, आता डिफेन्स मोड मध्ये नाही, ऍक्शन मोड मध्ये यायचं. शत्रूला घुसून कसं मारायचं, जर सर्जिकल स्ट्राईक जर मोदी करू शकतात, माझ्या देशाचा पंतप्रधान करू शकतो, तर आम्ही हिंदू बांधव सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. त्यावेळी आम्हाला तुम्ही अडवू शकत नाही. अतिशय गंभीर या तिन्ही हत्या एका पाठोपाठ एक होतात. माझं तर असं म्हणणं आहे, या तर उजेडात आल्या, या तर माहीत आपल्या समाजाला माहीत नाही, अशा अनेक हत्या आज होत असतील किंवा होणार आहेत. पण इथून पुढं आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. ईट का जवाब पत्थर से दिलं पाहिजे. आणि हे सगळे सेक्युलरिझम आणि हे सगळे धंदे त्यातलं पडदा आपल्या डोळ्यासमोरचा काढून हिंदू समाजाला पुन्हा से मुक्ती दे. धन्यवाद. पण ते आपण आचरणात आणणार आहोत की नाही याचं आपल्या ठरवण्याची वेळ आलेली आहे. शिवाजी महाराजांनी दहशतवाद संपवला होता. शिवाजी महाराजांनी या मुघली आक्रमणाला जसा तसं उत्तर दिलं होतं. म्हणून तरी विशाळगडाच्या पायथ्याची ती गोष्ट हिंदूंनी मनात धारण करून या दहशतवादाच्या या आसुरी प्रवृत्तीचा कोतळा बाहेर काढलाच पाहिजे. किती दिवस आपण असं गप्प बसायचंय, किती दिवस आपण या शंडासारखे बसणार आहोत. अरे शिवरायांचे मावळे आम्ही रक्त आमचे थंड कसे, अरे शिवरायांचे मावळे आम्ही रक्त कसे थंड कसे. हिंदू समाजानो आपण झालो शंड कसे. फार शर्मेची गोष्ट आहे. अहो आमच्या भावाची एक अंत्ययात्रा निघते, अहो मेल्यानंतरही तुम्ही त्याचं सुख त्याला देत नाही. पुस्तकामध्ये की जेवढे मुस्लिम आहेत त्यांना सगळ्यांना तिकडे पाठवून द्या, कारण हे कोणाचं नाहीये. हे फक्त एकाच देवाला मानतात. हे कधी भारतीय संविधान. पण बाबासाहेबांनी तो सेक्युलर शब्द टाकून दिला नाही, कारण त्यांना माहित होतं हे हिरवे साप या भारत मातेला टसल्याशिवाय राहणार नाही. कारण त्यांना भारतीय संविधान मान्य नाही, हे बाबासाहेबांनी त्यांच्या भाव जाणतो. पण ह्यांना सर्व धर्म समभाव जमत नाही. ह्यांना फक्त एकच धर्म माहित आहे, त्यांचा धर्म. आणि त्या धर्मासाठी ते काही करतील, लव जिहाद करतील, आपल्या आया बहिणींच्या आबरू लुटतील. त्यांना हे लयन जिहाद करतील. अहो आपल्या जमिनीवरती ताबा घेऊन रस्त्यावर ते कुठेही पठण नमाज सुरू करतात. का तुम्हाला मस्जिद नाही का, तुम्हाला रस्तेच का सापडतात, तर ते तुम्हाला दहशत दाखवतात, दहशत. आणि ते तुम्हाला जाणीव करून देतात की तुम्ही आमचं काय वाकडं करू शकत नाही. माझा एक जर हिंदू बांधव पोलीस स्टेशन मध्ये जर तक्रार घेऊन गेला तर त्याच्या बाजूने कुठला हिंदू बांधव उभा राहत नाही हो. पण एखादा मुस्लिम जाऊ द्या पोलीस स्टेशन मध्ये, 100 मुसलमान त्याच्या बाजूने उभे राहतात. त्यामध्ये डेअरिंग वाढते. कदाचित हिंदूंना हे पोलीस एंटरटेन करत नाही, पण दुर्दैवानं मुस्लिमांना हे पोलीस एंटरटेन करतात, त्यांना पायघड्या घालतात, कारण की ते मायनॉरिटी मध्ये आहे. आजकालच्या सरकारमध्ये हे झालं असेल आणि हे सरकार जरी असं करत असेल तर प्रत्येक सरकार कुठलंही असो, ज्या वेळी हिंदूवरती अत्याचार होईल त्या सरकारला हिंदू समाज प्रत्युत्तर देईल.
जो हिंदू समाज के हित के बात करेगा वही सरकार हमारे ऊपर राज करेगा, ही आमची घोषणा आहे. तात्काळ आरोपीने अटक झाली असेल पण फास्ट दुर्दैवाने आज या ठिकाणी मला यावं लागलं, तुम्हाला यावं लागलं आणि श्रद्धांजली या ठिकाणी व्हावं लागली. हे झालंच कसं? प्रत्येकाने आपल्या अंतरंगात झाकलं पाहिजे, बघितलं पाहिजे. मग ते पोलीस प्रशासन असू दे नाहीतर आपण हिंदू बांधव असू दे. एखादी महिला जेव्हा तक्रार घेऊन येते कशा प्रकारे ट्रीट करतो आपण. अहो आपल्याकडे बरेच आहेत, दामिनी पथक आहे, हे पथक आहे, महिला पथक आहे, तर डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे, बरेच आहेत. पण खरोखर त्याची आपण दखल घेतो का? वेळी जर दखल घेतली असती तर माझ्या बहिणींची आज अशी अवस्था झाली नसती. याला जबाबदार सामान्य नागरिक म्हणून जे हिंदू बांधव जेवढा आहे तेवढंच हे प्रशासनाने त्यांचा नाकारतेपणा आहे. का वेळीच त्याची दखल नाही घेतली? वेळीच का मुसक्या व्हायला जात नाही? अशा औरंगजेबाची जेवाची औलाद या हिंदुस्थानामध्ये हा हिंदू तरी सहन करणार नाही. आणि जर पोलिसांना जमत नसेल तर त्यांनी आम्हाला सांगावं. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत. जे शिवाजी महाराजांनी विशाळगडावरती केलं अफजलखानाच्या बाबतीत तेच माझा हिंदू बांधव करू शकतो. ओवेसी 5 मिनिट मागतो, कोणी त्याचं वाकडं करत नाही. आम्हाला फक्त काही मिनिटच द्यावं, जे करायचं ते करतो. परंतु आम्हाला संस्कार आहेत म्हणून आम्ही गप्प बसलो. परंतु आता सीमारेषा ही ओलांडलेली आहे. शिशुपालाचे 100 अपराध भरलेले आहेत आणि यापुढे असा अन्याय अत्याचार आम्ही सहन करणार नाही. हा धमकी समजा, इशारा समजा, जे काही समजायचं असं ते समजा, परंतु हिंदू आता सहन करणार नाही, तो पेटून उठणार आहे. कारण की नरेंद्र मोदींनी आपल्याला सांगितलंय आता डिफेन्स मोड मध्ये नाही, ऍक्शन मोड मध्ये यायचं. शत्रूला घुसून कसं मारायचं तर सर्जिकल स्ट्राईक जर मोदी करू शकतात, माझ्या देशाचा पंतप्रधान करू शकतो, तर आम्ही हिंदू बांधव सर्जिकल स्ट्राईक करू शकतो. त्यावेळी आम्हाला तुम्ही अडवू शकत नाही. अतिशय गंभीर या तिन्ही हत्या एका पाठोपाठ एक होतात. माझं तर असं म्हणणं आहे, या तर उजेडात आल्या, या तर माहीत आपल्या समाजाला माहीत नाही अशा अनेक हत्या आज होत आहेत, होत असतील किंवा होणार आहेत. पण इथून पुढं आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. ईट का जवाब पत्थर से दिलं पाहिजे. आणि हे सगळे सेक्युलरिझम आणि हे सगळे धंदे त्यातला पडदा आपल्या डोळ्यासमोरचा काढून हिंदू समाजाला पुन्हा संघर्षात से मुक्ती दे. धन्यवाद.